अर्धा तास लागायचा रोडला. त्याच्याच कंपनीचे लोक होते साहेब. आणि सदर आरोपी त्याच्या बँकेतलेच कामगार आहे. ते बँकेचे काही प्रकरण यानं केलं होतं, ते काहीतरी प्रकरणावरून त्याचे काहीतरी वाद झाले होते. त्या दिवशी तो घरातून बाहेर पडला होता निलेश. हा. त्या दिवशी काय नेमकं घडलं होतं? त्या दिवशी तो कशासाठी गेला होता बाहेर? ते बँकेतच कामासाठी गेला होता. हा. संध्याकाळी बँकेतच कामाला होता तो. बँकेतच गेलता. किती वाजता गेला होता? सकाळी 8-9 वाजता गेला तो. तुमचं शेवटचं बोलणं झालं होतं का फोनवर काही? शेवटचं रात्री 6-6:10 वाजून झालं होतं. काय म्हटलं होतं? त्यानं म्हटलं होतं का रे बेटा, दुपारचा डबा खाल्लं का? मग म्हटलं केव्हा येशील? अर्धा तासात निघतो म्हणे, पण मला टाइम लागेल म्हणे. तो कामावर होता का तो? बोलला तो? त्याच्यानंतर आला नाही परत? नाही, आलाच नाही. काय मागणी असणार आहे का तुमच्या? जे बी कोणी असेल मारे कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा, अशी शासनाला मागणी आहे, ही विनंती. काय सांगणार नेमकी काय घटना घडलेली आहे? आतापर्यंत नेमकं गुन्हा काय दाखल झालेला आहे? नेमकी काय मागणी असणार आहे? सो निलेश राजेंद्र कासार हा LNT फायनान्स कंपनीमध्ये कामाला होता आणि म्हणजे सोमवारी रात्रीच त्याचा फोन स्विच ऑफ झाला होता. तर 4 दिवसापासून तो मिसिंग होता आणि आज रोजी आम्हाला त्याचा मृत्यू झाला असं कळालेलं आहे. आणि 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. तर आम्हाला आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की जे कोणी आरोपी आरोपी असणार आहे त्यांची सखोल चौकशी करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी, हेच आमचं मागणं आहे. कशामुळे झालंय काही समजलंय का तुम्हाला? कोणी मारलंय काय? अजून डिटेल माहिती मिळाली नाही, पण ते इनिशियल इन्व्हेस्टिगेशन मध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की जुन्या वादातून ही घटना घडलेली आहे. तुमचं नाव काम करणार? मी प्रकाश रामचंद्र कासा, मी त्याचा पाहुणा आहे. MIDC पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 16 तारीख एका तरुणांचं मिसिंग रजिस्टर करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव होतं निलेश राजेंद्र कासार. हा राहणार जामनेर, बट तो जळगावमध्ये एका फायनान्स कंपनीमध्ये काम करायचा. दररोज जळगावमध्ये येणं जाणं त्याचं काम होतं. 15 तारीख सायंकाळी पासून तर माणसं मिसिंग होतं, म्हणून 16 तारीख त्यांचं पोलीस स्टेशनला मिसिंग रजिस्टर केल्याबरोबर म्हणजे त्यांचं लास्ट लोकेशन कुठे होतं, त्यांनी शेवटी कोणासोबत बोलले आणि
आणि त्यांचं कोणासोबत दुश्मनी आहेत का, हे सर्व विषयावर आम्ही सखोल चौकशी चालू होत्या. त्या दरम्यान त्यांचं एक मोटरसायकल आहे, इथं जळगावमध्ये शिरसोली आहे. ते गावाजवळ रोडच्या बाजूला पडून आम्हाला सापडण्यात आलं. मग त्याच्या पुढे म्हणजे हा लास्ट कोणाला भेटलाय या विषयावर आम्ही तपास करत असताना त्यांच्यासोबतच काम करणारे फायनान्स कंपनीमध्ये एक दिनेश चौधरी म्हणून ह्या माणसांनी लास्ट त्यांच्यासोबत होता, ही आम्हाला निष्पन्न झाला. हा दिनेश चौधरी आणि आणखी त्यांचे मित्र एक भूषण पाटील, हे दोघांना लास्ट त्यांनी भेटलेला आहे. आणि हे दोघं पण म्हणजे हा जळगावमध्ये नाहीये, त्यांचा सर्व मोबाईल वगैरे स्विच ऑफ करून सुरतला पळून गेलेला आहे. ही माहिती आम्हाला प्राप्त झाली होत्या. त्याच्या अनुषंगाने या दोघांना सुरतवरून त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना विचारपूसमध्ये यांनी कबुली दिली की हा निलेश कासार आहे. निलेश कासारांना त्याला गला दाबून त्यांना मारून टाकलं. त्याच्यानंतर त्यांचं प्रेत एका विहिरीत, जवळपास विहिरीत त्यांना टाकून दिलेलं आहे, असं त्यांनी कबुली दिलेलं आहे. कबुली दिल्यानंतर त्या कबुलीनुसार त्याची बॉडी आज विहिरीतून बाहेर काढण्यात आलेली आहे. हो, त्यांचं शिरसोली जंगलातून, शिरसोली गावापासून अंदाजे 3-4 किलोमीटरच्या परिसरातून त्यांचं विहिरातून ते बॉडी काढण्यात आलेलं आहे. नेमका अंदाज एक्झॅक्टली ते सांगता येत नाही, म्हणजे अजूनपर्यंत जे आरोपी आहे स्टेटमेंट बदलतायत. आम्ही एक्झॅक्टली कन्फर्म झालेलं नाहीये. बट प्रथमदर्शनी म्हणजे किरकोळ कारणास्तव म्हणून त्यांना आता सांगतायत, बट किरकोळ नाही, काहीतरी वेगळे कारण आहे असे आमच्या डाऊट आहे. 1-2 दिवसात ते पूर्ण क्लिअर होईल कारण काय.